प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय उमरगा व ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा येथील शाखेत 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले। दरम्यान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्यामुळे ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली फाउंडेशनच्या वतीने असंख्य सहकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनतर्फे उमरगा लोहारा तालुक्यात संपन्न केलेल्या संविधान जागर यात्राचे महत्त्व विशद करून ॲडव्होकेट शीतल चव्हाण म्हणाल्या, भारतीय संविधान भारताचा आत्मा आहे। या देशातील सर्व धर्मीय नागरिक आपापल्या धर्मानुसार आनंदाने गुण्यागोविंदाने राहण्यासाठीचे प्रयोजन समाविष्ट करण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अभिप्रेत लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी संविधानाचे काटेकोरपणे अंमलात आणणे गरजेचे आहे, असे विचार ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी मांडले आहेत। तसेच भारतीय राज्यघटनेतून समाजवादी आणि सेक्युलर शब्द हटवले जाणार नाहीत असा ऐतिहासिक निर्णय माननीय भारतीय सर्वोच्च न्यायालयाने काल दिल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी आभार मानले। यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव, ॲडव्होकेट ख्वाजा शेख, ॲडव्होकेट अर्चनाताई जाधव यांनी समयोजित भाषणे केली। या कार्यक्रमास ज्योती माने, बबिता मदने, करीम शेख, प्रदीप चौधरी, संतोष चव्हाण, धनैया स्वामी, मौलाना इनामदार, किशोर बसगुंडे, कृष्णा कुंभारे, ईश्वर कुंभारे उपस्थित होते।